खूप सारे घटना झाल्यात स्टार्टिंग पासून तर आतापर्यंत 350 लोकांचे आहे ना गेले भाई. जुना आहे. किती जुना? नाही आम्हाला माहिती नाही. 100 वर्षापूर्वीच असेल. जास्त असेल. मी जस्ट रस्त्याची आता तारीफ केली आणि बघा रस्ता कसा आला. ॲक्च्युली या मंदिराची हिस्ट्री अशी आहे की ना हे मंदिर आहे ना असं कसं बनवलं म्हणजे का हे मोठं दगड होतं. ते दगडामध्येच त्यांनी मंदिर क्रिएट केलेलं आहे. असा हा सुंदर नजारा. आता हार्डली इथून आपल्याला राहिलेत अजून बघताय कुठं आलो आम्ही. अजून आपलं एवढं किलोमीटर बाकी आहे. 6.9 किलोमीटर बाकी आहे. 17 मिनिटाचा रोड. गुड मॉर्निंग गाईज. माझी पहिली सुरुवात आरतीपासूनच चालू होते. म्हणजे मी पूजा वगैरे करतो, त्यानंतर माझं काही काम असेल ते मी पहिलं करतो. तुम्ही पण असं काय असेल तर करत जावा. जर करत असाल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. चला पुढे जाऊया. झिरो सकाळची सुरुवात आणि वेदर पण लय चांगला झाला आहे. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे. चल व्हॉट्सअप. तर हा नजारा बघितला असेल. मी ॲक्च्युली थांबलो इकडे कारण वेदर खूप चांगलं झालेलं आहे. आणि व्हॉट्सअप एव्हरीवन युअर बॅक अगेन विथ न्यू व्हिडिओज. एव्हरीवन कसं काय. तर आपण चाललो आहे एक चांगल्या डेस्टिनेशनसाठी आणि माझ्यासोबत साहिल आहे ना. आणि आपली बाईक तिथे पार्क केलेली आहे आणि आपण निघालो ॲक्च्युली 50 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर आपण आजचं आपलं ट्रॅव्हल होणार आहे. आणि चांगली डेस्टिनेशन आहे. मी तुम्हाला दाखवतो. या सफरमध्ये तुम्ही स्टेट येऊन जावा. ओके. मेट्रोचं ब्रिज आहे. आपण वाया पवई होऊन जाणार आहे. तुम्हाला सगळं काय सांगेल. जर पवईपासून येत आहे ना तुम्ही तर मी पूर्ण डिटेल्स देईल या ब्लॉगमध्ये कसं पोचायचं त्या डेस्टिनेशनला. तर स्टेट येऊन गाईज. ओके. हे IITचं मेन गेट आहे. सकाळ किती लोक कामाला सुटतात बघा ना. किती लोक राहत आहेत या मुंबईमध्ये. आणि हे IITचं सेकंड गेट आहे. ते पहिलं होतं मेन गेट. चल जेव्हा पण मी ह्या रूटनी जातो ना तेव्हा पण मी आहे ना ही बिल्डिंग कॅप्चर करतोच म्हणजे करतो. कारण मला ही बिल्डिंग खूप आवडते. काय माहिती केव्हापासून लहानाचं मोठं झालं हे मी पहिलं पण बोललो तेव्हापासून चाललं आहे. आणि हा पूर्ण बघा रनिंग करतो. पोलीस भरती आहे ना त्याच्यासाठी. तर इथून आता आपण टायगर नगरला निघतो. हा सरळ रोड. आपण इथून असं लेफ्ट मारलेला आहे आणि तिथून सरळ गेलं ना तुम्ही मुंबई साईडला जाणार. इकडे तुम्हाला ठाणा वगैरे भिवंडी वगैरे साईड पडते. कल्याण नाही का. तर आपण ह्या साईडून जायचं. जो ठाण्यामार्गे रोड जातो ना हा हायवे मला खूप आवडतो. कारण 5 लेनचा हायवे आहे. इकडे ट्रॉफिक वगैरे जास्त करून होत नाही. तुम्हाला एमटीच रोड भेटणार आहे. आणि मी सकाळचं निघलो आहे हे खूप चांगलं झालं. कारण वेदर बघा किती भारी वेदर आहे. आणि असं सकाळचं निघायला मला भरपूर आवडतं. तुमचा जर प्लॅन असेल तर सकाळी निघा. खूप पीसफुल वाटेल. बघा आंबळ बघा कसले भारी झाले. घाण उडते पूर्ण गाड्यांची घाण उडते. तर आहे ना काय बोलू आता. सुरेश देवता आलेत बाहेर. आता रिसेंटली वाजलेले आहेत 7:30 झालेले आहेत. आणि आपल्याला इथून असं राईट टर्न मारायचं आहे. हे बघा हा वाला इथून राईट टर्न मारायचा आहे. हे हा वरतून ब्रिजवर जाणार ना तर ठाण्याला जाणार. इथून असं राईट टर्न मारणार तर बदलापूर वगैरे साईडला जाणार है ना. बरोबर. आता आपल्याला इथून राईट टर्न मारून ब्रिज बघा. इथं राम मंदिर बनलेलं आहे. हा बघा किती सुंदरसा हायवे भेटला आहे. बाजूला झाडेत सगळे नारळाचे
नारळाचे नाहीत बट हे शोपीसवाले चांगले झाड आहेत. आणि वेदर बघा, हे जंगल पूर्ण झाडे ग्रीनरी. आभाळ बघा किती भारी आले आहेत, वा वा. आणि रोड पण थोडेसेच वल्ले आहेत, जास्त नाहीत बट मस्त क्लीन. आणि हे आपल्या ट्रिपचं पहिलं डोंगर दिसलेलं आहे आपल्याला, ते पण क्लाउडी. वाह, मजा आ गया. आगे बढ़ते हैं. या छोट्याशा रोड ट्रिपमध्ये तुम्हाला आहे ना जास्तीत जास्त ग्रीनरी बघायला भेटणार आणि धबधबे, वॉटरफॉल्स बघायला भेटणार. एवढं भारी आहे ना यार. अशा प्रकारे हा आपल्याला पहिला वॉटरफॉल दिसलेला आहे, बट कॅमेरा नाही जस्टिस करत त्याला. आणि पुढे बघूया, रस्ता बघा किती चांगला आहे, हिरवगार झालेला आहे सगळीकडे. आणि हा हा पूर्ण भिवंडीला जाणारा, भिवंडी म्हणतो सॉरी, आपलं बदलापूरला जाणारा रोड आहे. आणि हे बघा कोणतर चाललेलं आहे, असंच कोण पॉलिटिशियन. बट चला भेटतो. आता पोचलो आपण 8 वाजून 3 मिनटं झालेत आणि आपण आय थिंक 20 किलोमीटर कवर केलेलं आहे सर. चल, अजून आपलं एवढं किलोमीटर बाकी आहे, 6.9 किलोमीटर बाकी आहे. 17 मिनटाचा रोड आहे आणि आपण इथं थांबलेलो आहे. आता रिसेंटली वाजलेले आहेत 8 वाजून 41 मिनटं झालेले आहेत. आणि गाडीची हालत बघा आणि हेल्मेट बघा, हे वायझर तर पूर्ण घाण झालेलं आहे. हे कोंडेश्वरचं एंट्रेस आहे, इथून सरळच जायचं तुम्हाला, सरळ. आपण एवढं लांब आलो हे सगळं बघण्यासाठी. इकडे घाण वगैरे पण जास्त नाही भेटणार तुम्हाला. सही आहे यार. किती वाजले अजून? हार्डली आय थिंक 1 किलोमीटर असेल. आता 9:13 झालेत. आणि हे बघा इथे बघा, असा हा सुंदर नजारा. आता हार्डली इथून आपल्याला राहिलेत अजून 1 किलोमीटर तर आहे. आणि असा रोड चांगला भेटतोय ना. खराब जर रोड भेटला असता नंतर मग काय खरं नव्हतं बाबा, कारण ऑलरेडी बम्स दुखत आहेत. वाव, खतरनाक. तिकडे गाय पण आहेत, चारा करतायत. खतरनाक यार. वर्थ इट मॅन, वर्थ इट. तिथे वॉटरफॉल्स पण आहेत, मला डोळ्यांनी तरी दिसतोय. तो दिसले तर जागा दाखवू एकदम सुंदर. हे बघा, असून इथून येतो तू आणि असं समोर दिसलं. म्हटलं काय नजारा यार देवाने बनवलेलं. लवली यार. एवढं लांब आलो आहे, काहीतरी व्हायलाच पाहिजे. पण चांगलं आहे. अजून मला वाटतं पाऊस वगैरे पडला नाही पाहिजे, फक्त पाऊस नाही पडला आहे. जाईन मी ते इकडे येताना. पहिलं आपण वरी जाऊया, दर्शन करूया, त्यानंतर बघूया. चल, बघताय कुठं आलो मी. खतरनाक झालं. मी जेवढं कॅप्चर करू वाटतं तेवढं कॅप्चर करतो, कारण एवढं नजारा भारी आहे ना इकडे. आणि मेन तर आहे ना कॉन्क्रीट रोड आहे हा, त्यामुळे मला काय वाटत नाही. आणि खरंच आहे ब्युटिफुल. आवाज पण आहे, आवाज इकडे एवढं सायलेंट आहे ना गाईस, खूप सायलेंट आहे, खूप. तुम्हाला एक छोटी आवाज सुद्धा ऐकायला येईल, एवढं सायलेंट आहे इकडे. लवली. चला पुढे जाऊ. मी जस्ट रस्त्याची आता तारीफ केली आणि बघा रस्ता कसा आला, कसा हा सुंदर रोड आहे ना. वा, बघा नजाऱ्याची मजा घ्या. इकडं नदी पण आहे, खेळायसाठी आहे. ठीक आहे. ABCD पण मस्त आहे इकडं. वातावरण लय चांगलं झालं हो.
हा काका इथून किती किलोमीटर राहिला अजून? नाही जवळ 5 मिनिटं पण नाही लागत, गाडीवर 1 मिनिटात झालं इथे. हा हो जवळ आहे ती जागा. किती जुनं आहे ते मंदिर? लय जुनं आहे. किती जुनं? नाही मग आम्हाला माहिती नाही. 100 वर्षापूर्वीच असेल. जास्त जास्त असेल ना? हो जास्त. आम्ही पवईवरून आलोय. कुठं? पवईवरून मुंबई. मुंबई. हा. तिथून आलो बाबा. लय जुनं. कोच लोक येतात. मग शंकराचं आहे ना मंदिर. हे आपली जत्रा भरते शिवरात ना, लय हा. जोरात भरते जत्रा. अरे वा. हा, हा. आणि आता हे श्रावण पण चालू हो, आहे. आता सरांचं आलंय. प्रत्येक सोमवारी भंडारा असतो. इथे? जेवण, हा, हो. सोमवारी जायला पाहिलं होतं. सोमवारला लोक येत आहेत. सोमवारला लोक अरे बापरे. बरं आहे या टायमाला आला. नाही काय माणसं जास्त असले मग कधी आपल्याला पण मजा येते फिरायला. बरोबर बरोबर. धन्यवाद काका. हा, हा. इथून आहे का खालून आहे? विचारतो इथं. दादा कोंडेश्वरला खालतून आहे का? आता आपण मोटो ब्लॉगिंग चालू केलेली आहे. सो फार सो गुड मॅन. चलो. चालू कुठं घेतली. पोचलोय कोंडेश्वर मंदिरला. पहिलाच तुम्हाला वॉटरफॉल भेटतो इकडे चांगला मस्तपैकी. हर हर महादेव. ते श्रावणमध्ये सोमवारमध्ये तुम्ही ते ऐकलं असेल ते काकाने काय बोललेले. सोमवारची खूप गर्दी असते कारण सोमवार हा शंकर भगवानचा वार असतो त्यामुळे. आणि आता आज आम्हाला एमटी भेटलं आहे आणि श्रावण चालू आहे तर पहिलाच सोमवार खूप गर्दी होती. आज वेनेसडे आहे आणि त्यामुळे वी आर लकी की आम्हाला आज एमटी भेटलं आहे. बट सो फार सो गुड. आणि आता बघूया पुढे जाऊया अजून काय काय भेटतं एक्सप्लोअर करायला ते एक्सप्लोअर करूया. असेच चांगले चांगले व्हिडिओज काढूया अजून तुम्हाला आवडतील तसे. बोलो हर हर महादेव. ॲक्च्युली या मंदिरची हिस्ट्री अशी आहे की ना हे मंदिर आहे ना असं बनवलं. कसं बनवलं म्हणजे का हे मोठं दगड होतं. ते दगडामध्येच त्यांनी मंदिर क्रिएट केलेलं आहे. बघा तिथे समोर हे बघा हे मंदिर अशा प्रकारे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. हे बघा शंकर भगवान की जय. त्यांचं झालं की आपण जाऊया. नमः शिवाय. शिवाय.
ॲक्च्युली आपली आरती एवढी चांगली झाली ना, कमीत कमी 15-10 मिनटं आतमध्ये होतो आम्ही आरतीला, आणि एक फॅमिली होती त्यांच्यासोबत आमची पण आरती चांगली, एकदम पॉझिटिव्ह यार, खतरनाक. एवढं लांबून आलो, खरंच वरतीट असतं. मी जिथे पण जातो ना मला पॉझिटिव्हिटी भेटते डॅम शुअर. आणि देव आहे आपल्यासोबत, पण मला तिकडे जायचं आहे. खतरनाक व्ह्यू आहे यार मंदिर. मी अजून एकदा तुम्हाला दाखवतो. तुला कसं वाटलं आरती करून? एक नंबर आहे ना, मस्त. हे असं मंदिर आहे कोंडेश्वर. आणि मला हे पण लॉक आहे. मला हे बघा इथे जायचं आहे. इथे धबधबा आणि इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आय थिंक इथे आहे वाटतं गणपती बाप्पाचं मंदिर. हे काय आणि हे कुठलं मंदिर आहे ते नाही माहिती मला. खाली जाऊन एक्सप्लोअर करत आहे. बघू आपल्याला कसं जाता येईल खाली. वी विल ट्राय. आम्ही आमच्या रिक्सवर आलेलो, इकडे अलाउड नाही, सॉरी फॉर दॅट. बट एक असं व्ह्यू आहे ना, ते त्यामुळे कॅप्चर करायला आणि तुम्हाला पण दाखवणार. इकडे ना काहीतरी पूर्वी काहीतरी घटना झाली, डेथ वरील घटना झालेली. इथे ना खाली आहे आणि कुणीतरी उडी मारून वरतून आहे ना घटना झाली, त्यामुळे इथे ना अलाउड नाही, तिकडे लॉक केलेलं आहे. तरी पुढे या तुमच्यासाठी मी एवढा रिक्स घेतलेला आहे. तू सबस्क्राईब. पाहतं ना काय, हे बघा इथून आहे ना तुम्हाला या मंदिरला जायला अलाउड होतं. हे बघा इथे रस्ता जो दिसतोय ना तुम्हाला, तो इकडे आहे. आणि इथे पण रस्ता आहे, तुम्ही इथे पण जाऊ शकता. पण काही लोकांच्या मुळे आहेत ना, इथून तो एक मुलगा पडलेला आहे ती, आणि इथून तो खाली पडला त्याच्यामुळे. बट व्ह्यू बघा तुम्ही कसला खतरनाक आहे हा. हर हर महादेव. विचार करतोय जायचं, बट नको वाटतं कारण रिक्स आहे त्यामुळे. आणि मग रिक्स में रज्जा कोणा हो जाए. काय पीसफुल आहे यार, लवली. पाणीचा फ्लो पण खूप फास्ट आहे, खूप फास्ट. विचार चाललाय माझा तिकडे जायचा, बट गट्स फिलिंग नाही होत आहे मेन तर. जाऊन द्या, आपण आता इथून जाऊया कुठे दुसरीकडे, बघूया काहीतरी. पण आता नको, इकडे मला थोडीशी भीती पण वाटते. तसं ते इन्सिडेंट झालेलं त्यामुळे रिक्सच नको घ्यायला आहे ना. आणि कोणी बघितलं तर वरडल अजून. एवढं आलं तेच बरी आहे, बट मस्त. चलो बाय. मी चलो चलो तर बोलतोय, बट आहे ना थिंग इज दॅट की आहे ना तुमचं इथून पाहायचं नाही निघत. कारण इकडे एवढं चांगलं नेचर आहे, वेदर आहे, आणि एवढी सुंदर जागा आहे की तुम्हाला सारखी पाहावीशी वाटणार. एवढं मला खूप म्हणजे खूप आवडली ही जागा. आय विश यू गाईज की तुम्ही पण एकदा या, एक्सप्लोर करा ऑन युअर रिक्स, आणि कॉमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. सिटिंग अरेंजमेंट पण आहे. जास्तच टेन्शन असलं असं फिरत जावा,
थोडंसं टेन्शन दूर होतं असं फिरल्याने. असे कुठे काही जास्तच असेल इश्यू तर असं फिरल्याने जेन्युइनली काही ना काही रस्ते निघतात. एक्सपिरियन्स करा बट ऑन युअर रिक्स है ना. मला तर आवडतं भाई. तुमचं काय कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ते खतरनाक. थोडंसं लांब वाटलं, माझे बम्स दुखले बट मी फर्स्ट लोणावळा ट्रिप केलेली त्यानंतर आता एवढी 50 किलोमीटर्स 50 नाही 60 किलोमीटर असेल मला असं वाटतं आहे. कारण बदलापूरपर्यंतच मॅप चालला, त्यानंतर अजून 7-8 किलोमीटर आतमध्ये. पण रस्ते चांगले होते त्यामुळे काय वाटलं नाही. दॅट्स ग्रेट. आणि काय वेदर आहे, काय जागा आहे यार. खूप जुनं मंदिर आहे, खूप जुनं. लवली. बाय बाय. परत येऊया कधीतरी. आणि इकडे असे स्टॉल्स वगैरे पण आहेत. इकडे फुल वगैरे घ्यायला पण इथे गाडी लावली आहे आणि निघूया आता. आता वाजल्यात रिसेंटली 10:19 जाऊया. आता वडापाव खाऊया, थोडीशी भूक लागली आहे त्यामुळे. आणि मग आपण पण जाऊया वरती. आंघोळ करायचं सारखं आहे यांनी सांगितलं त्यामुळे जाऊया. आता नाश्ता करूया. ॲक्च्युली जे ते मंदिर आहे ना 5 पांडवांनी बनवलेलं आहे. आणि अंबरनाथला पहिले गेलेले ते बनवलं तिथून, मग इथे येऊन त्यांनी बनवले असं ते वडापाववाले काका आहेत त्यांनी सांगितलं. बट आल्याच्यानंतर काय ना काय इन्फॉर्मेशन भेटते. नसेल काहीतरी मी सर्च करेन आणि इथे टाकेन, ते तुम्ही वाचा आणि मग मला पण सांगा, कॉमेंट सेक्शन करा. आणि सो फार सो गुड. खाऊया. ओम गेला आहे वॉशरूमला है ना. बट खूप पीस आहे यार जागा ही, खूप म्हणजे खूप. आय विश की तुम्ही पण एकदा या, एक्सपिरियन्स करा आणि कॉमेंट करा की अर्जुन जागा खूप भारी आहे. ओके, लव यू. काढूस तर बकरी गेल्या. पाऊस येतोय. हे बघ. आला आता आपला वडापाव खाऊया आणि बघूया कसा आहे. फ्रेश आहे रे. ॲक्च्युली आपला झाला नाश्ता वगैरे. कसं होते वडापाव? 1 नंबर. वा, आवडले मला पण, चांगले होते. आणि आपण आलोय तसंच वरती आलोय आणि इकडे बघसाल तर तुम्ही बघा खतरनाक आहे की नाही वेदर. तर एक लाईक शेअर सबस्क्राईब झाल्याबद्दल आणि कॉमेंटमध्ये पण सांगा की कसा आहे कसा नाही. आणि ॲक्च्युली इकडे मी तिथे गेलेलो शपथ. काय आता पुन्हा पाठ टाकला असता मी. हा, नीचे गोबर. मला काय बेळ लागलाय. खाली पण आहे. हा, गोबर नाही. आणि ॲक्च्युली तिकडे खूप सारे घटना झाल्यात स्टार्टिंगपासून तर आत्तापर्यंत. 350 लोकांचे आहे ना गेले भाई, गेले. म्हणून आहे ना सांभाळून या. आणि तिकडे पाण्यात जास्त जाऊ नका. जिथे मी पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ काढलेले आहेत तिथे खूप डेंजर आहे. आणि इथे आहे ना गोल गोल फिरतात ते आतमध्ये पाण्याच्या. काय म्हणतात रे त्याला? भवरा. मराठीत भवरा म्हणतात. तर त्यामुळे बी केअरफुल. हां, चलो. 1-2 पोरं तर घाटकोपरची होती, बर्थडे सेलिब्रेट करायला आलते इकडे. चलो. किती घाण झाली यार. ॲपलचा लोगो लागलेला आहे इकडं. खतरनाक व्ह्यू आहे ना यार. इकडे असं घर बीर एखादं पाहिजे फक्त मस्त फार्म हाऊस टाईप सारखं. आणि जगालाच लय मजा येईल. एवढं क्लीन वातावरण आहे, काय टेन्शन नाही.
चला आपण आता इथून जाऊया. पाऊस याचा टाइम झालाय. टाइम म्हणजे काय, पाऊस येतोय तर अजून जास्त काय नको म्हणून त्यामुळे आपण जाऊया इथून. आता रिसेंटली वाजलेत आहे 10:55 झालेले आहेत आणि निघूया. बघा कसलं क्लाउडी झालं यार, खतरनाक यार. हे कुठले डोंगर आहेत ते नाही माहिती, बट कुठल्या साईडला येतात. या मुद्दाम या. मस्त. चलो बाय. सुंदर रोड, ऑफ रोडिंग. ॲक्टिवा कुठे पण सर्वाइव्ह करते आपली. चलो स्लो मॅन. आई शपथ लावली नजर. अबो बघा ऍक्टिवाचा असा आला, मग तुम्ही GT आणल्यावर काय होईल तुमचं. आणि व्ह्यू बघा, खतरनाक आहे रे. हो हा ना, बघ ना याच्यातच. वाव. लवली मॅन, लवली लवली. आता त्या रोडने आपल्याला जायचं आहे. तसं हा रोड इथून अशा मस्त जायचं. चलो बाय. ते तिकडूनच पाणी आहे, तिकडचं. आता आपण जाऊया इथून. आपली वेळ आली आहे जायची. इसको बाय बाय करते और निकल जाते है ना. सोफा सो गुड. आणि इकडे खूप टर्निंग वगैरे आहेत, तर येताना सांभाळून या. ओके गाईस, चलो. आणि ॲक्च्युली आहे ना, सीन कसं आहे ना, रस्ता मी पूर्ण डिटेलली का काढला नाही, कारण आहे ना खूप असा जॅकझूक रस्ता आहे. तर तुम्ही येताना आहे ना फक्त बदलापूर जरी टाकलं ना, मी सांगितलंच असेल, बदलापूर टाकलं तुम्ही, बदलापूरमध्ये एंटर झाल्याच्या नंतर तिथून तुम्हाला कोणी पण सांगेल, तुम्ही विचारत आले तरी एक अर्धा तास मॅक्सिमम, अर्धा तासचे पण कमीच लागणार तुम्हाला यायचं म्हटलं तरी. इकडे कोंडेश्वर नाव आहे मंदिर, कोंडेश्वर टेम्पल. चला. इथे 104 आहे, आपल्या इकडे 103 रुपये. आले पेट्रोल भरून. आता पण जाऊया, निघूया. आता रिसेंटली वाजलेत 11:20 झालेत आणि निघूया आता सीधा थेट. ओके. आता ऑलमोस्ट वाजलेत 12:17 झालेत. आणि किती किलोमीटर राहिले मग? 23 किलोमीटर, म्हणजे 1 तास अजून लागेल. आणि मी तुम्हाला एक गोष्ट बघत होतो, पूर्ण क्लाउडी मोसम होतो, एकदम पूर्ण क्लाउड. आता क्लाउड संपले सगळे. आता वाजलेत दुपार व्हायला आली, पण मजा आली. हे छोट्याशा राईडला आहे ना, खूप मजा आली. चलो घरी जाऊया आता, नाहीतरी काहीतरी खाऊया. बघूया काय प्लॅन होतं पुढे बघूया. कसली बघूया ना मग. आपण आता जस्ट आहे ना ऐरोलीला उतरलो आहे. म्हणजे आता वाजल्यात 12:41 झालेत आणि ट्रॉफिक भरपूर होती, बट ठीक आहे. इकडे काहीतरी मिसळपाव वगैरे खाऊया आणि त्यानंतर जाऊया. चलो आपण झाले आपलं खाऊन वगैरे आणि आपण निघालो आता. ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहे. हे विक्रोळी आहे, 19 झालेले आहेत आणि आपण पोचूया 10-15 मिनटामध्ये. व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. घरी पोचून करतो. इतना मरघट वगैरे देखील इतना कैसे उड़ सकता है. बाईक पिक्चर पिक्चर देख रहे हो. आपण आता 1-2 मिनटात पोचतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया परत असलेच नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला काही पण रिझननी कुठलाही पार्ट आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला पुढच्या व्हिडिओत भेटूया.